माझं नाव नंदू जनार्दन चौधरी आणि माझा मोठा मुलगा रोनित नंदू चौधरी हा MBBS कंप्लीट करून आलेला आहे घरी. आणि सेकंड मुलगा रोहन नंदू चौधरी हा आता जस्ट MBBS करायला लखनौ येथे नंबर लागलेला आहे. मी ज्योत्स्ना नंदू चौधरी, मी हाऊसवाईफ आहे. आणि माझा मुलगा रोनित नंदू चौधरी आणि रोहन नंदू चौधरी हे दोन्ही मुलं माझी इथे गुरुकुल क्लासेसला होती. गुरुकुल म्हणजे कसं धामणकर नाक्यावरती म्हणजे आम्ही भिवंडीमध्ये बघितलं की नीटसाठी कोणता क्लासेस चांगला आहे, तर धामणकर नाक्यामध्ये भिवंडीमध्ये बघितलं तर गुरुकुल म्हणजे ऑल द बेस्ट तोच वाटला आम्हाला. आणि आम्ही यांच्या मित्रांकडनं पण चौकशी केली, ते पण बोलले की गुरुकुल चांगला क्लासेस आहे, म्हणून मग आम्ही गुरुकुल जॉईन केला. डाऊट म्हणजे की मुलांचं प्रोग्रेस होते की नाही, इथे टाईम टू टाईम मॉक टेस्ट होतात की नाही. मग त्याच्यासाठी मी क्लासेसमध्ये येऊन जिथे सरांची कॉन्टॅक्ट करून क्लासेस पाहून घेतला, तिथे टीचिंग वगैरे करतात त्या सरांना भेटून घेतला आणि मग पुढे माहिती पडलं की खरोखर आपली मुलं इथे शिकण्यालायक आहेत आणि गुरुकुल इज बेस्ट. आता प्रत्येक टेस्टमध्ये पोरांचे मार्क वाढत गेले आणि माहिती पडली की खरोखर आता मुलगा आपला यशाच्या पायरीवर चढत चालला आहे आणि तो 12वीला कॉलेजमध्ये टॉप आलेला आहे. म्हणजे जेव्हा आम्ही हा गुरुकुल क्लासेस जॉईन केला तेव्हा आम्ही इथे सरांना भेटलो, त्यांच्याशी बोललो की कसं काय क्लासबद्दल. तेव्हा ते सरांनी आम्हाला असं सांगितलं, एवढं म्हणजे असं समजून पटवून दिलं ना की आम्हाला म्हणजे असं विश्वास तयार झाला की नाही खरंच इथे सर म्हणजे खूप मेहनती दिसत आहेत आणि ते आपल्या मुलाकडनं मेहनत करून घेणारच असं म्हणजे वाटलं. आणि मग मुलाला आम्ही म्हणजे न काही बघता त्या सरांच्या बोलण्यावरनं आम्ही तिथे टाकलं त्यांना गुरुकुलमध्ये. आणि मग हळूहळू आम्ही बघितलं टेस्ट वगैरे होत आहेत, सरांचे फोन येत आहेत आणि क्लासची प्रेझेंटी क्लासमध्ये पोचल्यावरती पण आम्हाला फोन येतो की तुमचा मुलगा आला आहे की नाही क्लासला. त्याच्यामुळे आम्ही एकदम शुअर झालो त्यांच्याबद्दल. आणि मग जसं थोडा मुलामध्ये पण आमच्या म्हणजे थोडा बदल झाला की अगोदर माझा मुलगा ना असा जास्त बोलायचा नाही, म्हणजे तो कसा अभ्यासूच होता, तो त्याच्या बोलायचा नाही, कम्युनिकेशन त्याचं जरा कमी होतं. पण जसा तो क्लासमध्ये गेला ना आणि सरांशी बोलायला लागला, सर पण एवढे त्याचे चांगले म्हणजे जितेश सर वगैरे असं एवढं समजून सांगायचे ना की तो घरी मी म्हणजे स्वतः बघायची की हा मुलगा माझा आता खूप बोलायला लागला आहे, खूप म्हणजे स्वतःचं स्वतः करायला लागला आहे. मला असं काय त्याला सांगावं लागत नाही, पण तो स्वतःचं स्वतः करायला लागला आहे, हा बदल मी बघितला आहे. मला फक्त म्हणजे असं वाटलं की खरोखर सरांशी त्याला अगोदर सांगितलं राहायचं तर एकदम फ्रँकली राहायचं, तेव्हा सर आपल्याला समजून सांगणार, मग तुला काय डायरेक्शन करायचं ते डायरेक्शन करणार. आणि खरोखर गुरुकुलमधून माझ्या मुलांना एवढं डायरेक्शन चांगलं झालं आहे की तू डॉक्टर होणार म्हणजे डॉक्टर होणारच असं त्याच्या मनामध्ये रोवून टाकलं. असं वाटलं नव्हती की माझी मुलं दोन्ही MBBS करतील, पण गुरुकुल सायन्स या क्लासेसमुळं माझी मुलं खरोखर MBBS झाली. हां, म्हणजे कसं आता मोठा तर समजा मोठ्याला आम्ही अगोदर मोठ्याला लावलं आणि त्याला चांगले मार्क्स मिळाले, त्याचं ॲडमिशन पण झालं, म्हणजे थोडा प्राऊड फील झाला. आणि मग नंतर सेकंड मुलासाठी आम्ही पण काही न बघता आम्ही गुरुकुलला जॉईन केला आणि मग त्याचं पण म्हणजे पुढे त्याचं पण चांगलं झालं. पण आणि खरंच आम्हाला प्राऊड फील होतो आहे असं, म्हणजे आमचा मोठेपणा नाही सांगत आम्ही, पण आम्हाला खरंच म्हणजे असं जो समोरचा व्यक्ती जर येऊन सांगतो ना आम्हाला की तुमची दोन्ही मुलं हुशार आहेत, MBBS झाली असं, तर आम्हाला खरंच प्राऊड फील होतो. आणि हे गुरुकुल क्लासेस बघा, गुरुकुल क्लासेसचे बॅनर जे बाहेर लोक बघून आमचे नातेवाईक आम्हाला येऊन सांगतायत तुमच्या मुलाचे बॅनर गुरुकुल क्लासेसला लागलेले आहेत, तर खूप प्राऊड फील होतो. चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला फक्त हप्त्याला मॉक टेस्ट होते, ही एक चांगली गोष्ट वाटली. टीचर विद्यार्थ्याला समजून घेतात, ही एक आम्हाला चांगली गोष्ट. आणि प्रत्येक हप्त्याला सर लोक आम्हाला घरी फोन करून सांगायचे की तुमच्या मुलांचा प्रोग्रेस वाढत चालला आहे, कमी झाला तर कमी झालं सांगतात, पण माझ्या मुलाचं प्रोग्रेस कमी कधी झालं नाही, वाढतच गेला. आणि तो क्लासेसमध्ये पण टॉप आला आणि इव्हन कॉलेजमध्ये पण टॉप आला. हां, सगळं चांगले म्हणजे स्टाफ पण त्यांचा चांगला आहे. भारती मिस, जितेश सर हे लोक पण म्हणजे खूप त्याला सपोर्ट केला त्यांनी.
आणि काय त्याचे पर्सनल प्रॉब्लेम असले ना ते पण त्यांनी म्हणजे सॉल्व केले. कारण कसं मुलं काय आपल्याला स्पष्ट सांगत नाही, पण ते सरांशी म्हणजे व्यक्त होतात आणि सर त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करून त्यांना पुढे कसं काय करायचं ते बरोबर त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांना. गुरुकुल क्लास म्हणजे आता माझी मुलं MBBS झाल्यात म्हणजे मी असं सांगणार नाही की गुरुकुलच चांगलं आहे. पण गुरुकुल खरोखर गुरुकुल इज बेस्ट. आणि माझ्या मित्रांना सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही खरोखर जॉईन कराल तर गुरुकुलच करा. हो, ऑफकोर्स. दोन्ही मुलं MBBS झाली म्हणजे गुरुकुल मुले माझी मुलं MBBS झाली आणि खरोखर सार्थकी लागलं आणि खूप प्राऊड फील होते की मी गुरुकुलमध्ये टाकलेला काहीतरी मला मिळालं. मी असं सांगू शकते की इन शॉर्ट गुरुकुल इज सक्सेस. माझ्या मेव्हण्यांची कॉल आली कल्याणवरनं की तुझ्या मुलाचे कल्याणला बॅनर लागल्यात, आपल्या भाच्याचे कल्याणला बॅनर लागले. तेव्हा एवढं प्राऊड फील झालं की खरोखर भिवंडीत तर लागल्यातच सगळीकडे, पण इव्हन माझ्या सासूरवाडीला पण लागल्यात. त्यांना माझं एकच सांगणं आहे, गुरुकुल क्लास इज बेस्ट. खरोखर तुम्हाला मुलांना पुढे जर शिकवायचं असेल तर गुरुकुलमध्येच जॉईन करा. मी एवढं सांगू इच्छिते की बघा गुरुकुल इज सक्सेस आणि भिवंडीमध्ये तर गुरुकुल इज बेस्टच आहे. गुरुकुल इज बेस्ट. इन शॉर्ट गुरुकुल इज अ सक्सेस.